स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी चटपटीत असा कैरीचा प्रकार। त्यासाठी मी इथं 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। धुवून घेतल्यानंतर कैऱ्या स्वच्छ पुसून घेऊ। चाकूच्या मदतीने कैरीचा हा वरचा देठाकडचा भाग काढून टाकू। त्यानंतर माझ्याकडे असलेल्या या छोट्या स्लायसरच्या मदतीने आपण कैरीचे स्लाइस पाडून घेऊ। बटाट्याचे वेफर्स बनवणाऱ्या स्लायसरनेही तुम्ही इथं कैरीचे स्लाइस पाडून घेऊ शकता। कैरीच्या दुसऱ्या बाजूचेही आपण स्लाइस पाडून घेऊ। अशा पद्धतीने कैरीचे पातळ काप इथं आपण पाडून घेतलेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि उरलेल्या कैरीचेही अशाच पद्धतीने स्लाइस पाडून घेऊ। कैरीच्या उरलेल्या दोन्ही बाजूचे अशाच पद्धतीने स्लाइस पाडून झालेले आहेत। एकसारख्या आकाराचे बनलेले हे स्लाइस आता आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत। एकावरती एक अशा कैरीच्या 3-4 स्लाइस ठेवून आपण चाकूच्या मदतीने यांना पातळ अशा आकारात कट करून घेऊ। अशा पद्धतीने इथं सगळी कैरी कट करून झालेली आहे। आता आपण यांना एका भांड्यात काढून घेऊ। कैरीवरती चवीनुसार मीठ घालून याला छान असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर एका फोडणी पात्रात अर्धा चमचा तेल घेऊन तेल छान तापले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालू। सोबतच ठेचलेल्या 2 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। पाव चमचा हळद आणि पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त लाल मिरची पावडर घालू। आता इथे गॅस बंद करून फोडणी चमच्याच्या साहाय्याने हलवून या कैऱ्यांवरती घालायचे आहे। चमच्याच्या साहाय्याने फोडणी व्यवस्थित सर्व कैऱ्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। आणि इथं आपली तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी कैरी तयार आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनही नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।